हाय, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर ना हा टॉप मी काल शिवला होता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ना हा बघितलाच असेल. तर ना मला आज ब्लाऊज शिवायचा आहे, डिझाईनचा शिवायचा आहे तो ब्लाऊज. तर मी इथे ना तो ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे. आता बॅक नेक तयार केला आहे मी इथं. गोल गळा आहे सिंपल आणि त्याला मला ना मागं डिझाईन करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं पट्ट्या कापून घेतल्यात 2 मोठ्या मोठ्या. तर ह्या पट्ट्यांना लांबीला जरा जास्तच घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला मागे प्लीट्स टाकायचे आहेत आणि रुंदीला ना 3.5 इंच रुंदीला घ्यायची आपल्याला पट्टी ही, आणि एकमेकांना ना जॉईंट करून घ्यायची अशा पद्धतीनं. जॉईंट करून झाल्यानंतर ना असं फोल्ड करून पूर्ण पट्टीला टिप मारून घ्यायचे एक साईडनं. तर हे बघा, एक साईडनं टिप पूर्ण मारून झाल्यानंतर ना ती ना अशी पलटी मारायची. पलटी मारल्यानंतर दोन्ही साईडनं ना आपल्याला टिप मारून घ्यायचे पूर्ण पट्टीला. हे बघा, टिप मारून झाल्यानंतर ना मागं जो आपण गोल गळा काढलाय ना त्याला ना पूर्ण अशा प्लीट्स टाकून घ्यायचे पूर्ण गोल गळ्याला. ह्याच पद्धतीने प्लीट्स टाकायचेत. हे बघा, तर ना प्लीट्स टाकून झाल्यात. आता ना मी फ्रंट पार्ट तयार करते कटोरीचा. पूर्ण टक्सचं माप टाकलं, कटोरीचं माप टाकलं आणि बघा इथं किती छान अशी कटोरी तयार झाली आहे. असेच ना कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटतीलच. तर हे बघा, मी ना पूर्ण फ्रंट पार्ट तयार केला आहे. आता खाली क्रॉस पट्टी जोडली आहे. तर इथं ना मी आता ब्लाऊजला फायनल फिटिंग करत आहे. तर ना फिटिंग करून ब्लाऊज तयार झाला आहे. अजून ना त्याला नॉट्स लावायचे आहेत, आपल्याला नॉट्स लावायचे आहेत आणि ना बारीक मागच्या गळ्याला ना मोती लावायचे आहेत गोल्डन कलरचे. हे बघा, हा जो बॅक नेक तयार केला आहे ना आपण, ह्याला ना गोल्डन कलरचे मोती लावायचे आहेत. इथे नॉट्स आणि मोती लावून ब्लाऊज तयार झालेला आहे. हे बघा किती फिनिशिंगने ब्लाऊज तयार झाला आहे बघा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.